नहीं कोई नहीं, कोई कुछ नहीं। ऊपर आना सीधा। भाई दिखा ओके नहीं दिख रहा। फेंकने आया लेकिन फेंक रहा नहीं है। तो फेंक नहीं रहा, कहीं और लेके जा रहा है। सर दिखाइए ना तो। ये शेयर करते बाजीराव तुम्ही जर का भाई नहीं अच्छा माल है। रेडी माल है, प्योर माल है, प्योर माल है। एक्सपायर माल नहीं है, तो सुन एक्सपायर नहीं है। डिस्ट्रॉ नाही गेला त्यांच्या कायदेशीर गुन्हे दाखल करायला सांगतो। साजू भाई फाड़ो। भाई मध्ये मध्ये नको। थोड़ा सा पुलिस वाले को भी खाने देंगे। किधर गया रे? फेंकने आपलं जेसीबी आहे कोणाचे जेसीबी जे आपल्या ठेकेदाराचे असते म्हणजे आपल्याच आहेत ना। मग तुम्ही भुक्का काढण्यासाठी महापालिकेच्या यंत्रणेने त्यांना मदत केली, काय केलं? तर हे आपल्या अंगावरच्या हे सगळ्यांच्या पोलीस अंगावरचे येत आहेत। ठाणा क्रांतचे लोक आलेले गुन्हा दाखल करायला सांगण्यासाठी त्यांच्यासोबत आपण लेखी पत्र आणि पाठवलेले तुम्ही हा उल्लेख का नाही करत? काय आपण जर आपण गुन्हा दाखल नाही करत, कारवाई नाही करत, याचा अर्थ आपला काहीतरी झालेलं होत्या। महापौर साहेब, प्रशांत साहेब सांगते दुसरा अजेंडा घ्या, हा महत्वाचा नाहीये का? ठीक आहे, बाकी लोकांना बोलायचं ना, बाकी लोकांना बोलायचं ना। 4 वेळेला डम्पिंग ग्राउंडवर आपल्या करासाठी म्हणजे नष्ट करण्यासाठी पाठवलेलं। तर त्याच्यात 20 फूट खोदून टाकल्यानंतर रात्रीच्या रात्री पुन्हा तोच गुटखा काढून विकला जात होता, म्हणजे प्रसार करत होते। स्थानिक लोकांनी तर बोलू शकतात, स्थानिक लोकांनी तिथं पकडलं, त्यांना आंदोलन केलं, मारामारी झाल्या। सर जेव्हा शासनामध्ये पोलीस आयुक्तांना जर
ही गुटख्याची जे बंद होईल संपवण्यासाठी आपण डम्पिंग ग्राउंडची नेमणूक केली. निश्चितच आपल्या महापालिकेला लेटर दिला असेल. मग संबंधित अधिकारी तिथे होते का? कंप्लेंट केली कारण आपल्या असेट मधून एखादी गोष्ट जाते तर याची जबाबदारी आपलीच आहे. आपल्या असेट मधून जर आता इतका मोठा घोळ होत असेल आणि त्या ठिकाणी आपले सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत का? कारण रात्री जे त्या ठिकाणी इलिगल कृत्य होतं हा काही पहिला क्राईम नाहीये, पहिली घटना नाहीये की असं झालेलं आहे. याच्या आधी एक्सपायरी डेटचे जे मेडिसिन आपल्याकडे डम्पिंगसाठी येतात ते एक्सपायरी डेटचे मेडिसिन आपलेच अधिकारी ते तिकडून करून दुसऱ्या दिवशी बाजारामध्ये ते विकले जातात. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार मागील 10 तारखेला ठाणा क्राईमवाल्यांनी यांनी कारवाई करून जवळजवळ 70-75 लाखाचा गुटखा जप्त केलेला आणि तो जप्त केलेला गुटखा आपल्या भिवंडी महापालिकेच्या डम्पिंग ग्राउंडवर गाडण्यात आलेला होता. म्हणजे त्याला नष्ट करण्यासाठी आपल्या भिवंडी महापालिकेत पाठवलं आणि भिवंडी महापालिकेच्या क्राईमवाल्यांनी भिवंडी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पत्रही लिहिलेला की तुम्ही हजर राहून तुमच्या समक्ष तो कचरा खड्डा खोदून त्याच्यात केमिकल टाकून पाणी टाकून संपवायचा आहे. परंतु असला काय प्रकार घडलेला दिसत नाहीये. जो गुटखा पोलिसांनी काढून गेले तो गुटखा पुन्हा मी महापालिकेत प्रश्न विचारला की यंत्रणा ही कोणाची राबवलेली, महापालिकेची यंत्रणा राबवलेली का दुसरी बाहेरनं कुठली यंत्रणा आलेली जेसीबी? कारण 20 फूट खोदायला तिथे जेसीबी पोकळणच लागत आहे. पण ती यंत्रणा महापालिकेची वापरली की नाही वापरली हे उत्तर देऊ शकले नाही, दुर्दैव आहे. आणि मी महापालिकेला विनंती केलेली आहे सभागृहात की अशा प्रकारचा जर आज गुटख्या संदर्भात विषय आला, जर भविष्यात मेडिसिन हा जर प्रश्न आला आणि तीच मेडिसिन जर बाहेर पुन्हा आली आणि लोकांना वितरित झाली तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकते. म्हणून हा संपूर्ण जनतेचा विषय आहे. त्यामुळे मी महापालिकेला विनंती केली की आपल्या माध्यमातून गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे. जे कोणी आरोपी असतील, जे कोणी यंत्रणा राबवल्या असेल त्यांना तिथे तात्काळ अटक करून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी ही मी महापालिकेच्या महापौर आणि आयुक्त साहेबांना विनंती केलेली आहे आणि निश्चितच त्यांनी आश्वासित केलेलं आहे की याच्यावर कारवाई करू. पालिकेच्या ग्राउंडवर जे डंप केलेला होता, मला आता जेवढ्यात माहिती मिळाली महासभेमध्ये तो विषय आमच्या चर्चेला होता. पण त्याच्यात आम्ही डम्पिंग मध्ये ते माल आम्ही टाकून घेतलं. पण रात्री काय चोरी झाली काय झालं ते काही कल्पना नाही त्याची मला. हो पण तसा आमच्याकडे पुरावा नाही कोणी खोदला काय केलं ते आलं लक्षात. तरी पण मी आमचं कमिशनरशी बोलणं झालं की बाबा संबंधित आपल्या जागेवरनं चोरी झालेली आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. नाही तसं असेल जर आमचं जेसीपी किंवा आमचं यूज केलं असेल तर आम्ही त्याची चौकशी करून नक्कीच त्याच्यावर कारवाई करू.